नमस्कार, आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। कर्जदारांना हवीशी घोषणा, वाढत्या महागाईवर रिझर्व्ह बँकेचा स्ट्राईक, होम लोन होणार आणखी स्वस्त। घरातल्या जिन्यात खेळता खेळता अक्रेत, नववीतील राजनंदिनीचा तडफडून मृत्यू, सोलापुरात हळहळ। बाबा सिद्दीकी यांचा जीव घेणारा सूत्रधार सापडला, भाजप नेत्याच्या घरावर हल्ला, कारवाईत झिशान सापडला। विठुरायाचं दर्शन घेऊन घरी परतताना रस्त्यावरच झाडल्या गोळ्या, पूर्व वैमनस्यातून पती पत्नीवर गोळीबार, रस्त्यावर जागोजागी जिवंत काडतुसे, रोपळे येवती मार्गावरील थरार। चिमुकलीला खेळणीचं आमिष दाखवलं, नंतर लैंगिक अत्याचार करून क्रूरतेनं, संतापजनक घटनेनं मुंब्रा हादरले। पुण्यात भूतांच्या तरुणीवर 7 जणांकडून अत्याचार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी पदाधिकाऱ्याला अटक। मोठी बातमी, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुणे महानगरपालिकेचा दणका, 27 कोटींच्या कर वसुलीसाठी धाडली नोटीस। वक्फ विधेयकावरून जम्मू काश्मीर विधानसभेत फ्री स्टाईल हाणामारी, भाजपा आप आमदार भिडले। 26/11चा मास्टर माइंड तहव्वूर राणाला आजच भारतात आणणार, दिल्ली मुंबईत सुरक्षा वाढवले। माझ्यावर चप्पल फेकून मारली आणि कंगना रनौतने केलेले महेश भट्ट यांच्यावर गंभीर आरोप। मराठी अमराठी वाद पेटला, मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडेंना धमकीचा फोन। एक मात्र बरं झालं, फोडाफोडी मागे कुणाचा चेहरा आहे हे उघड झालं, रोहित पवारांचा राम शिंदेंवर निशाणा। कारवरील नियंत्रण सुटून स्कॉर्पिओ तलावात कोसळले, एकाच कुटुंबातील 4घांचा मृत्यू। वक्फ कायदा अस्तित्वात, कोर्टात केंद्राकडून कॅव्हेट, 15 एप्रिलला सुनावणी होण्याची शक्यता। अमेरिकेने चीनवर लादला तब्बल 104% टॅरिफ, आजपासूनच लागू होणार, नियोजित बैठका थांबवल्या। शाळेला लागलेल्या आगीत मुलगा जखमी, पवन कल्याण यांना मोदींचा फोन, घटनेचा व्हिडिओ व्हायरल।